आज आम्ही बनवले होते गावठी चिकन, कलेजी आणि आंबोळी। त्यासाठी पहिले मी चिकन गावठी स्वच्छ धुवून घेतलं, ते मॅरिनेट करायला ठेवलं। हळद, मसाला, मीठ 1 तास मॅरिनेट करून घेतलं चिकन पूर्ण। त्यानंतर वाटप काढायला घेतलं। कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि मिरची। वाटप चांगलं लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, वरनं टोमॅटो टाकला, त्यानंतर गरम मसाला टाकला, छान लाल भाजून घेतलं। त्यानंतर बारीक मिक्सरला लावून घेतलं। वाटप लावेपर्यंत एक मोठा टोप घेतला, टोपामध्ये तेल टाकले। तेल जरासं तापल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण ॲड केली। लसूण चांगला लाल झाल्यानंतर कांदा ॲड केला। कांदा ॲड केल्यानंतर कांदा ॲड करायचा। कांदा पूर्ण लालसर भाजून घ्यायचा व्यवस्थित। कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा। खडा मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा। हे सगळं छान पूर्ण भाजेपर्यंत गॅस बारीक ठेवायचा, कांदा करपला नाही पाहिजे। टोमॅटो ॲड करायचा, एक 10 मिनटं परतून घ्यायचं। त्याच्यामधला आपला घरचा मसाला ॲड केला, लाल मसाला, हळद, मीठ आणि चिकन मसाला। हे मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये मी टोपात ॲड केलं। त्यानंतर परतून घेतलं, झाकण ठेवलं, एक 15-20 मिनटं झाकण मारून घ्यायचं। त्यानंतर गरम पाणी ॲड केलं। गावठी कोंबडा असेल तर गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे पटकन चिकन शिजतं। आणि हे बघा, आपलं सुंदर गावठी चिकन तयार झालं आहे आणि वरनं कोथिंबीर टाकायची। खूप छान झालं होतं गावठी कोंबड्याचं चिकन। त्यानंतर मी आंबोळी बनवायला घेतली। एक पॅन घेतला, पॅनमध्ये तेल लावून घेतलं। त्यानंतर आंबोळीचं पीठ हळूहळू सोडलं। त्यानंतर झाकण मारून घेतलं। झाकण मारल्यानंतर आंबोळी छान पटकन होते, पलटी मारून घेतली। आंबोळी माझी रेडी झाली। त्यानंतर मी कलेजी बनवायला घेतली। कलेजीला मीठ, मसाला, हळद लावून घेतलं। कढई घेतली, त्याच्यात तेल टाकलं, लसूण टाकलं। त्यानंतर कांदा ॲड केला। कांदा छान लालसर भाजून घेतला। त्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकला। त्याच्यानंतर लाल मसाला, हळद, मीठ हे सगळं ॲड केलं। थोडंसं वाफ लावून घेतली। वरनं कलेजी टाकली। कलेजी एक 10-15 मिनटं शिजवली। वरनं कोथिंबीर टाकली। कलेजी पण तयार झाली आणि हे आमचं ताट पण रेडी झालं। या जेवायला।